जेव्हा आपल्याला या रिकॉईल स्टार्टचा मेंटेनन्स करायचा असतो तेव्हा आपल्याला ह्याच्यात ल्युब्रिकेशन करणं गरजेचं असतं. तर आपण आता बघत आहोत ल्युब्रिकेशन तेचं कसं करतात ते. तर आपण आता हे रिकॉईल स्टार्ट असेंब्ली जी आहे ती सेपरेट केलेली आहे. यातून ही नट जी काढली याला 10 नंबरचा पाना लावला. त्यानंतर हा जो नट काढलाय हा 13 नंबरचा पान आहे. अशा पद्धतीने आपण साईडला काढलेला आहे. पण याआधी एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं. हे मी लूज करून घेतले. लूज करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, ही जी खाच दिसते त्या खाचीतून एक दोरी वर ओढायची. टाईट झालेला आहे. आपल्याला पहिल्यांदा हा नट काढण्याआधी पहिल्यांदा हे लूज करून घ्यायचं. लूज करण्यासाठी मी काय केलं, या खाचीतून ही दोरी वर घेतली आणि मोकळी सोडली. लूज झाली. त्यानंतर हा नट काढला. ठीक आहे. हा नट काढला, हा वायसर ठेवलाय. त्याचबरोबर प्लेट ठेवली. आपल्याला एक फायदा काय होईल, ज्यावेळी आपण चिखलने आपला ट्रॅक्टर चालवणार असतो त्यावेळी रिकॉईल स्टार्ट मधून हवा तर चालूच असते असेंब्ली मधून, एअर कूल इंजिन असल्यामुळे. त्याचबरोबर चिखलही भरपूर जातो आणि तो चिखल जाऊन ही स्प्रिंग गंजू नये किंवा ह्याचं फ्रिक्शन कमी होऊ नये म्हणून आपण ह्याला आता ग्रीस लावतो. जरी चिखलात गेला तरी ह्या ग्रीसमुळं फंक्शन याचं व्यवस्थित राहणार. तर अशा पद्धतीनं आपण त्याला ग्रीस लावून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी ग्रीस याला इथं बसणारी ही अटॅचमेंट आहे त्याच्यातून लावून घेतलेली आहे. ह्या स्प्रिंग मध्ये परत एकदा आपण हे आहे असं बसवू. जरासं पुढं मागं केलं म्हणजे बसून स्प्रिंग आता बऱ्यापैकी बसलेली. त्यानंतर मी
रिकॉईल स्टार्ट असेंबली ही व्यवस्थित लागली आहे की नाही हे कसं ओळखायचं. ज्यावेळी आपण इथून वळतोय त्यावेळी हे बाजूचे स्टड ओपन झाले पाहिजेत आणि ते बऱ्यापैकी सहज ओपन झाले पाहिजेत. त्याचा अर्थ आपलं ल्युब्रिकेशन व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण हे आपल्या मशीनला असेंबल करूयात.